पुण्याच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये रात्रीचे 2 वाजले होते. पावसाळी रात्र असल्याने बाहेर सगळीकडे शांतता होती. पण हॉस्पिटलच्या ICUमध्ये मात्र परिस्थिती तणावपूर्ण होती. मी साक्षी गेल्या 4 वर्षापासून या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होते. माझे काम म्हणजे रुग्णाची सेवा करणे, त्यांचे दुखणे समजून घेणे आणि डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा बनणे. त्या रात्री ड्युटीवर होते डॉक्टर अद्वैत. ते एक सर्जन होते, पण त्यांची ओळख हॉस्पिटलमध्ये बर्फाचा डोंगर अशी होती. ते कोणाशीही जास्त बोलत नसत. त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब गांभीर्य आणि डोळ्यात एक अनामिक रिकामपण असायचं. मी अनेकदा पाहिले होते की ते रुग्णांना बरे करत, पण त्यांच्याशी भावनिक नाते जोडणे त्यांना मान्य नसे. माझ्यासाठी ते एक कोडे होते. एकदा राऊंडवर असताना त्यांनी एका पेशंटला खूप कठोर शब्दात सुनावले होते. मला तेव्हा त्यांचा खूप राग आला होता. डॉक्टर, रुग्ण आधीच आजारी आहेत. त्यांना प्रेमाची आणि आदराची गरज आहे. मी धीर एकवटून त्यांना बोलले होते. त्यांनी माझ्याकडे काही क्षण पाहिलं. त्यांचे डोळे काहीतरी शोधत होते, पण त्यांनी फक्त एक थंड नजर टाकली आणि निघून गेले. त्या रात्री एक इमर्जन्सी केस आली. अपघातातील एक तरुण रुग्ण. अद्वैत सरांनी सलग 6 तास ऑपरेशन केले. मी त्यांना असिस्ट करत होते. ऑपरेशन यशस्वी झाले, पण ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येताच अद्वैत सर चक्कर येऊन कोसळले. त्यांचे शरीर पूर्णपणे थकून गेले होते. मी त्यांना सावरले आणि त्यांना रिकाम्या कॅबिनमध्ये नेले. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब होते. मी त्यांना पाणी दिले. त्यांनी डोळे उघडले. त्या डोळ्यात मला तो बर्फाचा डोंगर वितळताना दिसला. तिथे एक थकलेला माणूस होता, जो कोणाची तरी वाट पाहत होता. साक्षी, तू का थांबली आहेस? त्यांनी मला विचारले. त्यांचा आवाज आजही माझ्या कानात घुमतो. तो आवाज कर्कश नव्हता, तो अत्यंत मऊ होता. मी काहीच बोलू शकले नाही. मी फक्त त्यांच्या हातावर हात ठेवला. त्या एका क्षणात 2 अपरिचित व्यक्तींच्या दरम्यान एक अदृश्य वीज खेळली. मला जाणवले की हे डॉक्टर, जे सर्वांशी इतके कठोर वागतात, ते स्वतः आतून खूप दुखावलेले आहेत. त्यांना कशाची तरी भीती वाटते, भीती पुन्हा कोणावर तरी विश्वास ठेवण्याची. त्या रात्री मी त्यांना विचारले, सर, तुम्ही इतके एकटे का राहता? त्यांनी खिडकीबाहेरच्या पावसाकडे पाहिले. कारण साक्षी, काही नाती निशब्द राहिलेली बरी असतात. ती व्यक्त झाली की तुटतात. त्यांचे हे वाक्य माझ्या काळजाला भिडले. मला तेव्हा वाटले की हे माणसाला फसवणारे किंवा चुकीचे नाते वाटू शकते. एक डॉक्टर आणि एक नर्स, त्यांचे हे जवळीक साधणे समाज किंवा हॉस्पिटलचे नियम मान्य करेल का? पण त्या क्षणी मला नियमापेक्षा त्यांची वेदना मोठी वाटली. रात्र सरत होती. हॉस्पिटलचा थंड कॉरिडॉर आता मला वेगळा वाटू लागला होता. मी तिथून बाहेर पडले, पण माझे मन त्या केबिनमध्येच थांबले होते. मला माहिती नव्हते की हे एक छोटेसे पाऊल एका मोठ्या वादळाची सुरुवात होती. माझ्या मनात एक भीती होती. हे नाते म्हणजे एखादी चूक तर नाही, पण त्याचवेळी मला त्यात एक ओढ जाणवत होती, जी मी शब्दात मांडू शकत नव्हते. अद्वैत सर झोपले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर आता एक शांतता होती. मी त्यांच्या शेजारी बसले होते, फक्त त्यांना पाहण्यासाठी. एक नर्स म्हणून नाही, तर एक व्यक्ती म्हणून, जिला कोणाचे तरी दुःख समजून घेण्याची इच्छा होती. ती रात्र, तो पाऊस आणि आमच्यातील ते मौन, जणू काही निसर्ग आम्हाला सांगत होता की काही नाती नशिबात लिहिलेली असतात, मग ती कितीही गुंतागुंतीची का असोनात. पहिल्या भागाच्या त्या रात्रीनंतर हॉस्पिटलमध्ये वातावरण माझ्यासाठी पूर्णपणे बदलले होते. अद्वैत सरांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला होता. पण त्याचवेळी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये कुजबूज सुरू होती. एक नर्स आणि एक सर्जन यांच्यातील वाढती जवळीक ही सर्वांच्या चर्चेचा विषय बनली होती. काही लोक मला संशयाच्या नजरेत पाहत होते, तर काही अद्वैत सरांच्या स्वभावाबद्दल उलटसुलट बोलत होते. एका दुपारी कॅन्टीनमध्ये शांतता असताना मी अद्वैत सरांना कॉफी घेऊन जाताना पाहिले. ते खिडकीपाशी एकटेच उभे होते. मी धीर करून त्यांच्या जवळ गेले. सर, मला माहीत आहे लोक काय बोलत आहेत, मी हळूच म्हटले. अद्वैत सर वळले. त्यांच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक हास्य होते. लोकांचे कामच आहे बोलणे. साक्षी, तू कशाला विचार करतेस? कारण मला फरक पडतो. सर, मी स्पष्टपणे बोलले. तुम्हाला का फरक पडत नाही? तुम्ही असे का वागता की जणू तुम्हाला कोणाचीच पर्वा नाही? त्यांनी कॉफीचा कप बाजूला ठेवला आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हटले, मी असे वागतो कारण मला माहीत आहे की जेव्हा आपण कोणाला तरी जवळ करतो, तेव्हा आपण स्वतःचे सर्वात मोठे नुकसान करतो. 5 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या करिअरच्या शिखरावर होतो, तेव्हा माझ्या आयुष्यात ईशा होती. आमचे लग्न ठरले होते,
तीसुद्धा याच हॉस्पिटलमध्ये इंटर्न होती. माझा श्वास क्षणभर थांबला. मला माहीत नव्हतं की त्यांच्या आयुष्यात कोणी होतं. ते पुढे बोलू लागले. एका अपघातात ज्यामध्ये मी स्वतः तिला वाचू शकलो नाही, तिने माझा हात सोडला आणि ती निघून गेली. त्या रात्री मी फक्त एक डॉक्टर म्हणून नाही, तर एक अपयशी प्रेमी म्हणून हरलो होतो. तेव्हापासून मी स्वतःभोवती एक कवच निर्माण केले आहे. आता पुन्हा कोणाला तरी जवळ करणे म्हणजे पुन्हा तीच वेदना सहन करणे, जे मला शक्य नाही. त्यांचे डोळे पाणावले होते. ती एक वेदना होती जी शब्दांच्या पलीकडे होती. मला जाणीव झाली की अद्वैत सर कोणाबद्दल कठोर नव्हते, ते स्वतःच्या स्मृतीशी लढत होते. हे एक भावनिक गुंतागुंतीचे वळण होते. मला समजले की त्यांच्याबद्दल जे लोक चुकीचे बोलत होते त्यांना ही कथा माहीत नव्हती. त्यांना फक्त एक कठोर डॉक्टर दिसत होता, एक दुखावलेला माणूस नाही. त्या क्षणी मला त्यांच्याबद्दल राग येण्याऐवजी प्रचंड प्रेम आणि सहानुभूती वाटली. पण मला माहीत होते की हे नाते उघड करणे म्हणजे स्वतःला वादात ओढून घेणे आहे. हॉस्पिटलच्या नियमावलीनुसार डॉक्टरांचे, नर्सचे असे वैयक्तिक नाते ठेवणे चुकीचे मानले जाते. जर हे कोणाला कळले तर माझी नोकरी आणि त्यांची प्रतिष्ठा दोन्ही धोक्यात येऊ शकते. म्हणूनच कदाचित त्यांना हे नाते अनैतिक वाटत होते. तुम्ही मला तुमची मैत्री समजू शकता? मी विचारले. मी तुमच्या आयुष्यातील त्या पोकळीला भरून काढण्याचा प्रयत्न करणार नाही, पण तुमच्या वेदना वाटून घेऊ शकते. अद्वैत सरांनी माझ्याकडे पाहिले. ज्या नजरेत एक प्रकारची कबुली होती. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही, पण त्यांनी त्यांच्या हाताने माझ्या हाताला हलकेच स्पर्श केला. तो स्पर्श केवळ मैत्रीचा नव्हता, पण त्याच वेळी हॉस्पिटलच्या हेड नर्स आम्हाला त्या स्थितीत पाहिलं. ती भेदक नजर माझ्या काळजात शिरली. मला कळून चुकले होते की आता इथून मागे फिरणे शक्य नाही. हे नाते आता केवळ एक नर्स आणि डॉक्टर यांच्यातील व्यावसायिक संबंध राहिले नव्हते. हे एक असे गुपित बनले होते ज्याची किंमत आम्हाला मोजावी लागणार होती. पुढच्या काही दिवसात अद्वैत सर माझ्याशी काम करताना थोडे सावध झाले. ते माझ्याकडे पाहत होते, पण बोलताना मोजकेच बोलत होते. हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलला होता. काही जण मला नाव ठेवत होते, तर काही मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणारा अशी उपाधी देत होते. पण मी फक्त अद्वैत सरांच्या डोळ्यातील ती भीती पाहत होते, जी त्यांना मला जवळ येण्यापासून रोखत होती. आम्ही दोघे एका अशा वळणावर होतो जिथे एक चूक पूर्ण आयुष्य बदलू शकली असती. मला भीती वाटत होती, पण त्या भीतीपेक्षा जास्त हवीशी वाटणारी ती ओढ होती. काय अद्वैत सर पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवतील की गुपित आमच्या नात्याला कायमचे संपून टाकेल? हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये आता शांतता नव्हती, तर एक प्रकारचा तणाव जाणू लागला होता. हेड नर्सने अद्वैत सरांच्या कामाच्या पद्धतीवर आणि माझ्याशी असलेल्या त्यांच्या संवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. साक्षी, तुझे आणि डॉक्टरचे वागणे आता पेशंटनाही जाणवू लागले होते. आपली प्रोफेशनल मर्यादा पाळली पाहिजे, असे त्यांनी मला स्पष्ट शब्दात सुनावले होते. माझ्यासाठी ही एक मोठी परीक्षा होती. एका बाजूला माझं काम आणि माझी निष्ठा होती, तर दुसऱ्या बाजूला अद्वैत सरांच्या डोळ्यात दिसणारी ती एकटेपणाची भावना. त्या रात्री हॉस्पिटलची ड्युटी संपून आम्ही दोघे पार्किंगमध्ये आलो होतो. पाऊस पुन्हा एकदा सुरू झाला होता. साक्षी, तुला राजीनामा द्यावा लागेल असं वाटतंय, अद्वैत सर अचानक म्हणाले. त्यांचा आवाज स्थिर होता, पण त्यामागे एक अस्वस्थता होती. माझ्या भूतकाळाची सावली तुझ्या वर्तनावर पडते. जर तू इथे राहिलीस तर तुला लोकांच्या नजरा आणि हॉस्पिटल प्रशासनाच्या शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. तू माझ्यामुळे स्वतःचे करिअर धोक्यात का घालतेस? त्यांचे शब्द ऐकून मला धक्का बसला. ते मला सोडून जाण्यास सांगत होते, पण त्यांच्या डोळ्यातील पाणी सांगत होतं की त्यांना माझी खूप गरज आहे. तुम्ही मला घाबरवताय का सर? की तुम्हाला माझ्याबद्दल वाटणाऱ्या भावनांना तुम्ही घाबरताय? मी थेट त्यांच्या डोळ्यात पाहून विचारले. अद्वैत सर काहीच बोलले नाहीत. ते पुन्हा एकदा त्यांच्या बर्फाच्या डोंगरासारखे झाले होते. ही प्रेमाची वेळ नाही साक्षी, हे एक चुकीचे वळण आहे. आपल्याला वाटते ते कदाचित नैतिक असेल, पण दुनिया याला अनैतिकच म्हणेल. एक डॉक्टर आणि नर्सचे नातं इतक्या जवळ जाणे हे समाजाला कधीच मान्य होणार नाही. तू ही नोकरी सोड, माझ्या आयुष्यातून लांब जा, हेच दोघांच्याही हिताचे आहे. त्यांचे हे बोलणे म्हणजे माझ्या हृदयावर वार करण्यासारखे होते. मला जाणवले की ते स्वतःला वाचवण्यासाठी मला दुखावत आहेत. त्या रात्री मी घरी गेले, पण मला शांतता लाभली नाही. मनात सतत एकच विचार येत होता की हे प्रेम आहे
की एकमेकांना दुःखाचा आधार. का मी स्वतःला एका चुकीच्या मार्गावर नेऊन ठेवले आहे. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये एक अतिशय गंभीर प्रसंग घडला. एका लहान मुलाच्या केसमध्ये अद्वैत सर खूप भावूक झाले होते. तो रुग्ण तंतोतंत त्याच्या भूतकाळातील ईशाच्या अपघाताची आठवण करून देणारा होता. ऑपरेशन दरम्यान अद्वैत सरांचे हात थरथरत होते. मी त्यांच्या जवळ होते. मी त्यांचा हात पकडला आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सर, तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही एकटे नाहीत. मी इथे आहे. तुम्ही हे करू शकता. माझ्या त्या स्पर्शामुळे त्यांना पुन्हा उभारी मिळाली. ऑपरेशन यशस्वी झाले. पण तो प्रसंग पाहणाऱ्या सर्वांना खात्री पटली की आमच्यात नक्कीच काहीतरी भावनिक नाते आहे. हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने मला उद्या कार्यालयात बोलावले होते. माझे करिअर आणि आमचे नाते दोन्ही एका धाग्यावर लटकत होते. अद्वैत सरांना याची जाणीव होती. त्यांनी मला पाहिल्यावर काहीच बोलले नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे ते हास्य पूर्णपणे नष्ट झाले होते. त्यांना वाटत होते की मी आता कायमची सोडून जाईल. त्या मुलाच्या ऑपरेशन नंतरची ती शांतता खूप काही सांगून जात होती. आमच्यात शब्द नव्हते, पण आमच्यात हृदयाचे ठोके एकाच लयीत पडत होते. माझ्या मनात एक वादळ होते. राजीनामा द्यावा का? जर मी राजीनामा दिला तर अद्वैत सरांचे काय होईल? त्यांना पुन्हा ती एकटेपणाची भीती ग्रासणार नाही का? आणि जर मी इथेच राहिले तर माझ्या आयुष्याचे काय होईल? हे गुंतागुंतीचे नाते आता एका अशा वळणावर येऊन थांबले होते जिथे कोणताही निर्णय घेतला तरी वेदनादायीच असणार होता. रात्रीच्या वेळी मी हॉस्पिटलच्या गॅलरीत उभा राहून ताऱ्यांकडे पाहत होते. त्याचवेळी अद्वैत सर माझ्या मागे येऊन उभे राहिले. त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. त्यांनी फक्त माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात आता भीती नव्हती, त्यात एक स्वीकार होता. हॉस्पिटलच्या ऑफिसमध्ये बोलावल्याचा तो दिवस उजाडला होता. प्रशासनाने स्पष्ट केले होते की हॉस्पिटलची शिस्त आणि कामाची गोपनीयता राखण्यासाठी अशा प्रकारच्या नात्यांना येथे स्थान नाही. माझे राजीनामा पत्र माझ्या हातात होते, पण ते टेबलवर ठेवण्याची माझी इच्छा नव्हती. त्याचवेळी अद्वैत सर केबिनमध्ये आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब तेज होते, जे मी गेल्या अनेक दिवसात पाहिले नव्हते. साक्षीने राजीनामा दिला नाही. अद्वैत सर शांतपणे प्रशासनाच्या प्रमुखाकडे पाहून म्हणाले. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला. त्या एका कृतीने संपूर्ण केबिनमध्ये शांतता पसरली. आम्ही दोघे एकमेकांचे आधार आहोत. जर तुम्हाला माझ्या हॉस्पिटलमध्ये कार्याबद्दल शंका असेल तर मी माझं काम करून हे सिद्ध करेन, पण माझ्या खाजगी आयुष्यावर मर्यादा लादण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यांच्या त्या आत्मविश्वासाने मला थक्क केले. ज्या व्यक्तीला स्वतःच्या भावना व्यक्त करायला भीती वाटत होती, ती व्यक्ती आज सर्वांसमोर माझ्यासाठी उभी होती. प्रशासनाला माझ्या राजीनाम्यापेक्षा अद्वैत सरांच्या प्रतिभेची जास्त गरज होती. हे सत्य त्यांनाही माहीत होते. काही कठोर अटी आणि नियमांवर स्वाक्षरी करून त्यांनी आम्हाला कामावर राहण्याची परवानगी दिली, पण नात्याची मर्यादा जपण्याचा इशाराही दिला. बाहेर पडल्यावर अद्वैत सरांनी एक दीर्घ श्वास घेतला. साक्षी, आजपर्यंत मी स्वतःच्या सावलीला घाबरत होतो, पण तुमच्यासोबत काम करताना तुझ्या त्या स्पष्ट आणि प्रेमळ वागण्याने मला शिकवले की आयुष्य हे पळून जाण्यासाठी नाही तर सामोरे जाण्यासाठी असतं. आम्ही हॉस्पिटलच्या छतावर गेलो. पुण्याच्या शांत रात्रीचे ते दृश्य खूप सुंदर होते. दूरवर पसरलेली शहराची रोषणाई आणि आकाशातले तारे, जणू काही हे दोघेही आता मोकळे श्वास घेत होते. अद्वैत सरांनी त्यांच्या आयुष्यातील त्या ईशाच्या आठवणीविषयी शेवटचे एक गुपित सांगितले. ईशाने मला कधी सोडून जाण्याचे वचन दिले नव्हते. मी स्वतःच तिला भूतकाळात अडकून ठेवले होते, पण तू मला वर्तमानाचा अर्थ समजावून दिलास. सर, हे नाते अनैतिक का वाटत होते? मी विचारले. कारण आपण स्वतःला दोषी मानत होतो. त्यांनी माझ्याकडे बघून हसत उत्तर दिले. पण आता मला उमजले आहे की दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांना दुःखातून बाहेर काढतात आणि प्रगतीकडे नेतात, तेव्हा ते नाते पवित्र असते. आज आमच्यात जी दरी नव्हती, अद्वैत सर आता बर्फाचा डोंगर राहिले नव्हते, तर एक संवेदनशील माणूस बनले होते. मीही आता फक्त एक नर्स नव्हते, तर त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होते. हॉस्पिटलमध्ये आम्ही पुन्हा कामाला सुरुवात केली, पण आता लोकांच्या कुजबुजीला आमच्यावर फरक पडत नव्हता. आम्ही हे सिद्ध केले होते की कोणत्याही नात्याला समजून घेताना ते नैतिक आहे की अनैतिक हे बाह्य जगाने ठरवण्यापेक्षा त्यातील दोन व्यक्तींचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. कथेचा शेवट एका सुखाच्या वळणावर झाला. आम्ही हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून चालत होतो. हातात काम, पण मनात एकमेकांबद्दलचा आदर आणि अफाट प्रेम. लोकांच्या नजरा आता होत्या,
पण त्या आम्हाला भेदून जाऊ शकत नव्हत्या. आम्ही स्वतःच्या नात्याची एक नवीन व्याख्या लिहिली होती, निशब्द पण समर्थ नातं. आमच्या आयुष्यातील ही गुंतागुंत आता एका सरळ रेषेत आली होती. आम्ही दोघेही एका नवीन पहाटेकडे चालत होतो, जिथे आता फक्त कामाचा उत्साह आणि एकमेकाचा भक्कम आधार होता. नातं निशब्द होतं, पण ते निशब्द नातं आता खूप काही बोलून गेलं होतं. धन्यवाद.